त्याच्यामध्ये आमचं सर्वांचं लाईफ स्टाईल सर्वांचा इकडे आता यांना जेलमध्ये जावं लागणार, तिथे गुन्हा दाखल करायला लागेल. जाऊ ना आम्ही, जाय तयार आम्ही जाणार. हो जाणार. जेवढे दिवस बसवणार तेवढे दिवस बसणार. एकटी तुम्हा सगळ्यांना पूर्ण उरते ना. पूर्ण उठे ना, हातात द्या ना. मग आम्ही काय करायचं ते आम्ही करू. पोलिस घाबरतात ना, मग आमच्या हातात द्या ना तिला. घरामध्ये एखादी रिक्षा आहे तर कुठेतरी कमवतो. त्यांना 700-800 गाड्या लावतात, कुठल्याही साबानी लावायची. सर्व गाड्या बाहेरच्या आहेत. तू सांगतो समजून, पण ती काय त्याचं पण ऐकत, त्याचं पण नाही ऐकत का? बॉस कोण आहे, सोनिया आहे की रिद्धी? आता ते सिद्धी का रिद्धी सिद्धी हमेशाचा नाटक आहेत. पण आता तुम्ही तो एकाला प्रसादच दिलात. हो, प्रसाद दिला म्हणजे त्याचा हमेशा ते पुढे पुढे आदिवासी जातीवरती आले. प्रत्येक वेळेला ते लोक आहेत, आपण सहन किती करणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. या वेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या मनवेल पाड्यातील कारगिल नगर या रिक्षा स्टँड वरती. सकाळी या ठिकाणी हाणामारी झालेली आहे. माझ्यासोबत हे रिक्षा चालक आहेत, रिक्षा मालक देखील आहेत. हे आदिवासी समाजातले आहेत. यांना टेपाच्या पाड्यामध्ये एक रिक्षा स्टँड हवाय. खरी जर हकीकत आपण पाहिली तर कारगिल नगरहून टेपाचा पाडा जवळजवळ 500 मीटर अंतरावरती आहे. आणि तिथे जर एखाद्या व्यक्तीचं कोणाचं काहीतरी झालं तर त्याला थेट अँब्युलन्स मागवावी लागते. आणि इकडचे रिक्षावाले तिकडे येण्यासाठी 500 रुपये किंमत मोजतात. आणि याला विरोध करते सिद्धी सातारकर, जी श्री गणेश चालक मालक संघटनेची पदाधिकारी आहेत. जाणून घेऊया नेमकं सगळा काय प्रकार झालेला, काय झालं होतं सकाळी. सकाळी झालेलं की आम्ही आमच्या म्हणजे नातेवाईक होते, त्यांना आम्ही आतमधून घेऊन येत होते. त्या टायमाला ती सिद्धी सातारकर आणि तो बापू करून आहे उर्फ बापू, त्याचं पूर्ण नाव नाही माहिती मला, प्रदीप महाडिक. हा, प्रदीप महाडिक. ते 3-4 जणांनी त्यांच्यासोबत रिक्षावाले आले. मग 50-60 जण असतील. ते लोक आले, तिकडे थांबवलं. आमचा दादा आहे त्याला, की तू रिक्षा चालवायची नाही किंवा इकडून भरून नाही यायचं. तर ते होते, घरातले होते आमच्या, त्यांना आम्ही घेऊन आले. ते बोलले घरातले पण घेऊन नाही यायचं, जे आहे ते तिकडून खाली यायचं आणि बाहेरच व्यवसाय करायचा असा. तर आता असं झालंय की आम्ही घरवाल्यांना पण आतमधून भरून नाही यायचं का, हाच प्रश्न आम्ही त्याला केला, त्यांना केला. ते बोलते नाही करायचा, जे काय ते इकडेच करायचं किंवा घरवाल्यांना पण नाही करायचा. आणि जर करायचं असेल तर तुम्हाला तुमची नोंदणी करायला लागेल तुमच्या फॅमिलीची, नातेवाईकाची, आणि तिकडे आम्हाला एक पेपर द्यायचा, जे आम्ही चेक करू तिकडे की तुमच्या घरातले आहेत की नाही. किती वर्षापासून चालवतो रिक्षा? मी 5 वर्ष झाले. लोनवर आहे रिक्षा? लोन माझा आताच क्लिअर झालेला आहे. वरती जी काय तुम्ही रिक्षा स्टँडची मागणी केली त्याच्यामध्ये तू पण आहे? हो आहे. आपल्या इथून 750 किलोमीटर पडते. ते पब्लिकला यायला जायला किती त्रास होतो ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग त्या हिशोबाने आपण हे केलेलं. त्यांनी स्टँड सिद्धी सातारकर व सोनेरादा आपल्या फसवण्याचं हे करतायत. त्यांनी रिक्षा स्टँडला आपले किती, ह्या स्टँडला 700-800 गाड्या लावतात, कुठल्याही हिशोबाने लावायची. सर्व गाड्या बाहेरच्या आहेत, गाड्या चेक कराव्या. त्या पैसे घेत आहे रिक्षावाल्याकडून, ते कुठल्या हिशोबाने पैसे घेतात. अजून पण एवढे वर्ष झाले पप्पू भाई. सोन्या पाटील तेच ना, जे माजी नगरसेवक मिनल पाटीलचे पती आहेत. एवढे पप्पू भाई पण युनियन सांभाळतात. त्यांनी अजूनपर्यंत एका रिक्षावाल्याकडे पैसे घेतलेले नाही आहेत. एवढी वर्ष झाले त्यांनी कधी कोणाकडे पैसे नाही घेतले. हे आता येऊन कुठल्या हिशोबाने रिक्षावाल्याकडे पैसे घेते. आता काय मागणी आहे तुमची? आमची माग आम्हाला स्टँड भेटावं. आमच्या गाड्या चालू होत्या 2-2.5 वर्ष झाल्या आम्ही चालवतोयच. ते आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करून गाड्यावरती फाईन मारायला लावते सिद्धी सातारकर. कारण काय, सिद्धी सातारकरचा नेमका काय विषय? ती महिला होण्याचा सर्वात प्रथम फायदा उचलते आणि महिलांची इज्जत करतो. पण मी त्याला महिला सांगू शकत नाही, गुंड महिला मी सांगू शकतो. त्याच्यावरती 13 ते 14 इंची आज पण आम्ही क्रॉस एन्सी केलेली आहे. जवळजवळ महिन्यात 15 दिवस हा स्टँड बंद होतो. न वाहतूक शाखेची परवानगी घेतात, न पोलीस स्टेशनची. त्याच्यामुळे परवाशांना जाम त्रास होतो, कारण की इथून ते पूर्ण बाहेर जाऊन त्यांना जावं लागतो. बाकीचे युनियन आहे ते रिक्षा चालवतात. ही श्री गणेश चालक मालक संघटना रिक्षा स्टँडची रिक्षा चालक मालक ही नेमकी कोणाची आहे? ही आहे सोन्यादादाची आहे. पण सोन्यादादा याच्यामध्ये काय हस्तक्षेप नाही करत न तू सांगतो समजून, पण ती काय त्याचं पण ऐकत, त्याचं पण नाही ऐकत का? बॉस कोण आहे, सोनिया आहे की रिद्धी? आता ते सिद्धी का रिद्धी सिद्धीचा सातारकरच आहे. आणि मी सांगू ना, प्रथम तुमचा लोकांचा खूप खूप मी अभिनंदन करतो, कारण की तुम्ही जे बातम्या करतात सत्य जे आहे तेच दाखवतात तुम्ही. सर्वात प्रथम RTOनी ना जे 15 वर्षाचा रहिवासी दाखला देतात त्याची चौकशी यावी, माझं असं म्हणणं आहे. थेट अँब्युलन्स बोलवावी लागते रिक्षा तिथे. कसं आहे माहितीये का,
काय एक मॅटर पण झालेला गरोदर महिलेचा जबरदस्ती इकडे उतरवला गेलेला, त्यावेळी पण खूप मोठं भांडण झालेलं. त्यावेळी पण ती याच्यावरती मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की सोनिया पाटील आणि ज्या मिनल पाटील आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग लक्ष द्यायलाच पाहिजे ते ते. देत नाहीत लक्ष. आता मला काय आता इंटरनेट लक्ष दिलं असतं तर हा विषय नसता. हा झाला असता. खरं तुम्ही पण होतात त्या व्हिडिओमध्ये दिसलात, तुमची दाढी खेचला असं तुम्ही म्हणता. माझी दाढी खेचलेली, माझी केस पकडलेले तिने, आणि मी तिथून आतून साईबा मंदिरकडनं रिक्षा भरून आले. त्याच्या मगारून तो प्रदीप माडिक माझ्या पाठून आलेला आणि इकडे ते 50 रिक्षावाल्यांना घेऊन आले आणि तिथे माझी गाडी अडवली. गाडी खाली कर. मी बोललो नाही करणार. मी बोललो तिचा हमेशाचा नाटक आहेत. पण आता तुम्ही तो एकाला प्रसादच दिलात. हो, प्रसाद दिला म्हणजे त्याचा हमेशा ते पुढे पुढे करतो. आणि ती लेडीज जाती काय इकडे ते लोक आदिवासी जातीवरती आले. प्रत्येक वेळेला ते लोक आहेत. आपण सहन किती करणार? तुम्ही अॅट्रॉसिटी का दाखल करत? अॅट्रॉसिटी आम्ही सांगितलं साहेबांना, पण साहेब बोलतात नाही आम्ही करू नाही शकत. असं का नाही करू शकत? जर तुम्हाला शिवीगाळ आम्ही प्रत्युत्तर म्हणून त्या माणसाला आपण प्रत्युत्तर, काय मागणी आहे तुमची? आमचे त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे अॅट्रॉसिटीचा. आणि आला पाहिजे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. त्यांची मागणी आता अशी आहे की त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता ज्या रिक्षा चालवतात त्या रिक्षा चालकांचे नातेवाईक या ठिकाणी जेलमध्ये जावं लागणार, तिथे गुन्हा दाखल करायला लागेल. जाऊ ना आम्ही, जाय तयार आम्ही जाणार. हो जाणार. जेवढे दिवस बसवणार तेवढे दिवस बसणार. सर्व जाणार आम्ही. 12 पोरं सोबत जाऊ. तिच्यावर पण गुन्हा दाखवणार झाला पाहिजे. पण ती एकटी तुम्हा सगळ्यांना पूर्ण उरते ना. पूर्ण उठते ना. हातात द्या ना. मग आम्ही काय करायचं ते आम्ही करू. पोलिस घाबरतात ना, मग आमच्या हातात द्या ना तिला. मग आम्हाला काय करायचं? आमच्या हातात द्या, आम्ही बघू काय करायचं तिचं ते. आमच्या हातात द्या. बायका मारायला येतात, बायका मारायला येतात जेव्हा तेव्हा सांगतो आम्हाला रिक्षा स्टँड पाहिजे. आमच्या लोकांना रिक्षा स्टँड पाहिजे. ते पाहिजे. जातीवरून बोलते ती. आता आम्ही तिला सोडणार नाही. मध्ये आली तर तिला आम्ही पकडून मारू. आमच्या पोरांना ती काय काय सांगते, खोटे नाटे आरोप लावते आणि जातीवरून शिवीगाळी करते. मग आम्ही ऐकणार आहेत का? आता पाहिजे. आमचे 12 पोरा कुठे जाणार? गाड्या घेतल्या आमच्या 10 गाड्या न तिच्या तुमच्या 1000 गाड्या तुमच्या. ती म्हणते की तुम्ही बाहेरून आले. आम्ही बाहेरून आलो. ती आता येऊन आम्हाला हुशारी करणार गाववाल्यांना. तर आम्ही एवढून पिढी गेली आमची इथे ना. आम्ही बाहेरून आलो. तुम्ही बाहेरून आली इथे ना. आम्हाला तुम्ही बाहेर टाकायला आम्ही जाऊ का बाहेर? आम्ही कुठे जाणार? 2 केस पिकला आमच्या इथे. मग आता सिद्धी सातारकरला दणका देणार का? देणार. येऊ नाही देणार. इथे यायला पाहिजे. बस ह्या चौकात यायला पाहिजे. मग ती आहे आणि आम्ही आहेत. आमच्या भूमिपुत्रांना व्यवसाय करू द्या. का आमची मुलं आहेत ती कुठे जाणार? कमवायला कुठे जाणार? जे आमच्या म्हणजे आमच्या शिक्षण पण नाहीये मुलांचं एवढं, ते नोकरी धंदा करणार आहेत का? प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी रिक्षा आहे, तो कुठेतरी कमवतो, आपल्या पोटा पाण्यासाठी करतो. हे सगळं आम्हाला हे पाहिजे. ते आम्हाला रिक्षा स्टँड पाहिजे वरती. खरं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कारगिल नगर ते टेपाचा पाडा जवळजवळ 550 मीटर अंतर आहे. असं असताना तिकडची जी लोक आहेत त्यांना रिक्षा पकडण्यासाठी इथे चालत यावं लागतं. कारण काय तर इथले काही रिक्षा चालक मालक संघटनेचे जी लोक आहेत ती आधीच्या सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना आताही असंच वाटतं की या ठिकाणी देखील आमचंच चालणार. आता ही सगळी जी इकडे आहेत ही भूमिपुत्र आहेत. असं असताना सकाळी या ठिकाणी हाणामारी झालेली आहे. एकाला मारहाण देखील झालेली आहे. त्याला आता संजीवनी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. थोड्याच वेळात पोलीस ठाण्यामध्ये या विरोधात तक्रार देखील दाखल होणार आहे. तर या लोकांचं असं म्हणणं आहे की तिने जर आदिवासी समाजाबद्दल बोलले असेल तर त्यांच्यावर देखील अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. सिद्धी सातारकर हे जे नाव आहे हे काही नवीन नाही. मागच्या काळामध्ये ज्या दळवी मॅडम होत्या त्या दळवी मॅडमांना सुद्धा तिने असं सांगितलं होतं की तुझी आम्ही वर्दी उतरवू. तर इतका माज कुठून येतो? इकडचे जे सोनिया पाटील आहेत किंवा मिनलताई पाटील आहेत, ज्या माजी नगरसेविका आहेत, आता तुम्ही निवडणुकीची तयारी करताय तर कुठेतरी तुम्हाला या गोष्टीची दखल घेणं पण काळाची गरज आहे. जर भूमिपुत्र जगला नाही, आदिवासी जगला नाही तर मग खाणार काय माती आणि मग सत्ता जगून तरी काय करणार? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.